नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सोगा स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली रिझनिंगची सीरीज चालू आहे आणि त्यामध्ये आपला टॉपिक चालू आहे आपला सिलॉजिझम. ठीक आहे, तार्किक अनुमान. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे आपले ऑलरेडी मोस्ट ऑफ द पार्ट झालेले आहे. आता त्याच्या समोरचे जे पार्ट आहे त्याच्यात आपण थोडेसे मॉडरेट लेवलचे जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. जे परीक्षेत आलेले जे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपण बघणार आहोत. चला तर मग आजच्या सेशनची सुरुवात आपण डायरेक्ट प्रश्नापासून करूया. ओके, हा आपला लास्ट क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो, आणि आजपासून आपण आजचा व्हिडिओ आपण या प्रश्नापासून सुरू करूया. ठीक आहे, चला लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. इथे काय म्हणत आहे की स्टेटमेंट मध्ये ऑल फ्लॉवर्स आर ट्री. ठीक आहे, एक स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणजेच कथन दिलेलं आहे आणि त्याचा निष्कर्ष दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कथन कथन म्हणजे विधान. हे काय विद्यार्थी मित्रांनो, विधान आहे. ठीक आहे, चला. ऑल फ्लॉवर्स आर ट्री. ऑल फ्लॉवर्स आर ट्री. ओके, ऑल ब्रांचेस आर लीव. ऑल फ्लॉवर्स आर ट्री. ऑल ब्रांचेस आर लीव. ठीक आहे, नो फ्लॉवर्स आर लीव्स. कोणताही फ्लॉवर, नो फ्लॉवर्स आर लीव्स. ऑल ब्रांचेस आर लीव, नो फ्लॉवर्स आर लीव. हे आपली काय झाली विद्यार्थी मित्रांनो, बेसिक डायग्राम झाली. ठीक आहे, मराठीत बघून घ्या. सर्व फुले झाडे आहे. सर्व फुले झाडे आहे. ओके, सर्व शाखा पान आहे. सर्व शाखा पान आहे म्हणजे लीव्स आहे. ओके, आणि कोणताही फूल पान नाही. कोणताही फूल पान नाही. एवढं कळलं विद्यार्थी मित्रांनो, कोणताही फूल पान नाही. तर हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो, हे झाली बेसिक डायग्राम. हे काय झाले, बेसिक डायग्राम. हे कशावरनं आपण फाइंड आउट केलं, स्टेटमेंट वरनं. ठीक आहे, चला निष्कर्ष बघूया. निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2. नो ब्रांचेस आर फ्लॉवर. नो काय म्हटलं होतं विद्यार्थी मित्रांनो, नो. नो ची कंडिशन आपल्याला प्रूव्ह करून दाखवणं पडते. काय करून दाखवणं पडते, प्रूव्ह करून दाखवणं पडते. कशामध्ये, समच्या कंडिशन मध्ये. ठीक आहे, काहीच्या कंडिशन मध्ये म्हणजे कोणताही नाही या नो, कोणतीही शाखा फुल नाही. तर हे आपल्याला काय करून दाखवणे, प्रूव्ह करून दाखवणं पडते समच्या कंडिशननी या काहीच्या कंडिशननी. तर लक्षात आहे सगळ्यांनी, कोणतीही शाखा फुल नाही. कोणतीही शाखा फुल नाही. आता तो जो म्हणून राहिला की कोणतीही शाखा फुल नाही. आता मला सांगा, फुल पानच्या घरी नाही जाऊ शकत, तर मग शाखाच्या घरी जाणार का? किंवा मोठा भाऊ फुलच्या घरी नाही जाऊ शकत, तर मग शाखा फुलच्या घरी जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. म्हणजे तो जो म्हणून राहिला आहे कोणतीही शाखा फुल नाही, नो ब्रांचेस आर फ्लॉवर, तर हे काय होणार, करेक्ट होणार. काय होणार विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट होणार. लक्ष द्या, नो ब्रांचेस आर फ्लॉवर. हे झाले ब्रांच आणि हे झाले फ्लॉवर. ब्रांच. ओके, आता मला सांगा, मोठा भाऊ म्हणजे लीव्स. लीव्स फ्लॉवरच्या घरी जात नाही, तर ब्रांचेस जाणार का? नाही जाणार. आणि तो म्हणून राहिला की नो ब्रांचेस आर फ्लॉवर, तर तो जो म्हणून राहिला तो सत्य म्हणून राहिला. इथे आपण प्रूव्ह करून दाखवू शकत नाही विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, त्यानंतर बघा, नो ट्रीज आर लीव्स. आता हे पण आपल्याला काय करून दाखवणं पडेल, प्रूव्ह करून दाखवणं पडेल. कोणतेही झाड पान नाही. आता कोणतेही हे झाड पान नाही, पण हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवणं पडेल आणि आपण हे प्रूव्ह करून दाखवू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या डायग्रामला विदाउट व्हायोलेट न करता, डिस्टर्ब न करता आपण याला प्रूव्ह करून दाखवू. जर आपण प्रूव्ह करून दाखवलं तर हे कंक्लुजन काय होणार, हे जे कंक्लुजन काय होणार, हे जे निष्कर्ष काय होणार विद्यार्थी मित्रांनो, चुकीचं ठरणार. ठीक आहे, चला बघा.
हे फुले आहे विद्यार्थी मित्रांनो, हे काय फुले, सर्व फुले काय झाड आहे. ओके. काही फुले जे आहे ते पान नाही, सॉरी, कोणतीही फुले पान नाही, म्हणजे नो फ्लावर्स आर, काय होणार, नो फ्लावर्स आर ब्रांचेस. तर इथे काय लिहू आपण, इथे लिहू आपण पान. हे तर शाखा राहिली. हे काय आहे, हे शाखा आहे विद्यार्थी मित्रांनो. ही काय आहे, हा टोटल काय झाला विद्यार्थी मित्रांनो, पान. आणि हे काय झाली, शाखा. ठीक आहे. पान फुलच्या घरी जात नाही, शाखाही फुलच्या घरी जात नाही. पण दुसऱ्या कंडिशन काय, कोणतेही झाड पान नाही. झाड आणि पान मध्ये आपल्याला समचं रिलेशन दाखवायचं आहे. तर मला सांगा, आपण इथे अशा प्रकारे समचं रिलेशन दाखवू शकतो. हे काय झाली, झाडे. काही झाडे पानं आहे, हे आपण काय करून दाखवलं विद्यार्थी मित्रांनो, प्रूव्ह करून दाखवलं. ठीक आहे. कधी बी नोचं रिलेशन राहते, तर सम म्हणजे काहीच्या रिलेशन मध्ये आपल्याला प्रूव्ह करून दाखवणं पडते. म्हणजे तो का म्हणून राहिला, नो ट्रीज आर फ्लॉवर, कोणतेही झाड पान नाही. तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हे काय होणार, रॉंग होणार. ठीक आहे. आपण काय केलं, समची कंडिशन फाइंड आउट करून दाखवली. ओके. ठीक आहे. सेम इंग्लिश मध्ये पण अशाच प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो. कशा प्रकारे ड्रॉ करणार, लक्ष द्या. हे सगळे फ्लॉवर आहे. ओके. आणि काही नो फ्लॉवर्स आर लिव्स, हे लिव्स आले, हे ब्रांचेस आले विद्यार्थी मित्रांनो. ओके. आणि हे पूर्णचं पूर्ण याच्या अंदर काय आले विद्यार्थी मित्रांनो, ट्री आले. आणि याच्यात नो चे रिलेशन बघा. डायग्राम डिस्टर्ब झाली आहे का, नाही झाली. ओके. तर आपण म्हणू शकू, वन फॉलो अँड सेकंड रॉंग. निष्कर्ष एक बरोबर आहे, या निष्कर्ष एक अनुसरण करते. ठीक आहे. ओके. इथे काय होणार, पहिलं ट्रू आणि दुसरं रॉंग. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया विद्यार्थ्यांनो. पुढच्या प्रश्नावर जाऊया. ठीक आहे. ते म्हणतात ना की शाखा रही तो फूल और पत्ते भी आएंगे, शाखा रही तो फूल और पत्ते भी आएंगे, अगर ये आज के दिन बुरे हैं तो फिर अच्छे भी आएंगे. तर देखो विद्यार्थी मित्रांनो, बघा इकडे आपण फ्लॉवर वरून हा एक्झाम्पल घेतला आणि एक छानशी शायरी पण तुमच्यासाठी समजून सांगितली. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. कथन निष्कर्ष. ओके. कथन म्हणजेच आपलं काय विधान या वाक्य. काही नंबर्स हे डिजिट आहे. पहिले इंग्लिश मध्ये लिहून घेऊया आपण स्टेटमेंट. सम नंबर्स आर डिजिट, सम नंबर्स आर डिजिट. ओके. सम नंबर्स आर डिजिट. त्यानंतर म्हणते ऑल डिजिट्स आर अल्फाबेट, ऑल डिजिट्स आर अल्फाबेट. ओके. एवढं कळलं. त्यानंतर म्हणून राहिलं की नो अल्फाबेट इज वॉवेल, कोणताही अल्फाबेट वॉवेल नाही. ओके. नो अल्फाबेट इज वॉवेल अँड ऑल कॉन्सोनंट्स आर वॉवेल, ऑल कॉन्सोनंट्स आर वॉवेल. ओके. इथेपर्यंत समजलं, इथेपर्यंत कळलं विद्यार्थ्यांनो. चला इंग्लिश मध्ये आपण स्टेटमेंट लिहून घेतलंय, बेसिक डायग्राम आपण ड्रॉ केलाय. मराठीमध्ये बघा, काही नंबर्स हे डिजिट आहे. ओके. काही नंबर्स हे काय डिजिट आहे, सर्व डिजिट अल्फाबेट आहे, सर्व डिजिट अल्फाबेट आहे. ओके. कोणतेही अल्फाबेट हे वॉवेल नाही, कोणतेही अल्फाबेट हे वॉवेल नाही. ओके. आणि सर्व कॉन्सोनंट काय वॉवेल आहे. ओके. चला तर आता आपण कंक्लुजन निष्कर्ष बघूया. 1 2 3 आणि 4. ठीक आहे. तर काय म्हणते की नो डिजिट इज वॉवेल, कोणताही डिजिट वॉवेल नाही. नो डिजिट इज वॉवेल, तर हे आपल्याला काय करून दाखवणं पडते, प्रूव्ह करून दाखवणं पडते. ठीक आहे. नो ची कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे, नो ची कंडिशन आहे. सगळ्यात पहिले कोणताही नाहीची कंडिशन आहे, एकही नाहीची कंडिशन आहे.
ठीक आहे. याच्यात आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवणं पडते समच्या कंडिशननी या ऑलच्या कंडिशननी. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे. कोणताही डिजिट हा वॉवेल नाही. होऊ शकते का? कोणताही डिजिट हा वॉवेल नाही. बरोबर आहे. जर मोठा भाऊ हा जो व्ही आहे वॉवेल अल्फाबेटच्या घरी जात नाही तर वॉवेल डिजिटच्या घरी जाणार का? नाही जाणार. ओके ओके. कारण हा मोठ्या भावाच्या घरी नाही जाऊ शकत तर मग लहान भावाच्या घरी जाणार का? नाही. कारण पॉसिबलच नाही आहे. याच्यात नो ची कंडिशन आहे. तर हे जे आहे कॉन्क्लुजन हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो? हे ट्रू होणार. म्हणजे तो जे म्हणून राहिला ते सत्य म्हणून राहिला की नो डिजिट इज वॉवेल. कोणताही डिजिट हा वॉवेल नाही. कारण वॉवेल अल्फाबेटच्या घरी जाऊ नाही शकत तर मग वॉवेल डिजिटच्या पण घरी जाऊ शकत नाही. ओके एवढं कळलं. चला दुसरं कॉन्क्लुजन बघा. नो अल्फाबेट इज अ कॉन्सनंट. नो अल्फाबेट हा अल्फाबेट आहे आणि कॉन्सनंट आहे. ओके बघा आता हा मोठा भाऊ वॉवेलच्याच घरी जात नाही तर मग कॉन्सनंटच्या घरी जाणार का? नाही जाणार. ओके. जर हा मोठा भाऊ म्हणजे अल्फाबेट जे आहे वॉवेलच्याच घरी जात नाही तर मग कॉन्सनंटच्या घरी जाणार का? नाही जाणार. आणि तो का म्हणून राहिला नो अल्फाबेट इज अ कॉन्सनंट. कोणताही अल्फाबेट हे कॉन्सनंट नाही. म्हणजे तो का म्हणून राहिला? बरोबर म्हणून राहिला, ट्रू म्हणून राहिला. कारण हे आपण प्रूव्ह करून दाखवू शकत नाही. कारण दोघांमध्ये नोचं रिलेशन आहे, एकही नाहीचं रिलेशन आहे, कोणताही नाहीचं रिलेशन आहे. ओके चला तिसरा कॉन्क्लुजन बघा विद्यार्थ्यांनो. सॉरी. नो वॉवेल आर नंबर. आता हे वॉवेल्स आहे आणि नंबर्स आहे. याच्यात प्रूव्ह करून दाखवू शकतो का आपण विद्यार्थी मित्रांनो? थोडं लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा. काय म्हणून राहिले की नो वॉवेल्स आर नंबर. प्रूव्ह करून दाखवू शकतो का? करून दाखवू शकतो. कारण ह्या नंबर्सला जर इकडे आला तर याच्यात आपण काय करू शकतो? समची कंडिशन प्रूव्ह करून दाखवू शकतो. बघा मराठीमध्ये काय म्हणून राहिले की कोणतेही वॉवेल्स हे नंबर नाहीत. कोणतेही वॉवेल्स हे नंबर नाही. म्हणजे नो एकही नाहीची कंडिशन आहे हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवणं पडेल समच्या कंडिशननी. बघा या डायग्रामला डिस्टर्ब न करता. ठीक आहे. चला सगळे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हे ए आहे. ओके आणि सगळे सी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हे व्ही आहे म्हणजे वॉवेल. आणि ह्या दोघांमध्ये काय आहे? नोचं रिलेशन. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय समचं रिलेशन दाखवायचं आहे. कशात? वॉवेल आणि नंबर मध्ये. तर बघा लक्ष द्या. हे आली समची रिलेशन. आलं विद्यार्थी मित्रांनो? लक्ष द्या. समचं रिलेशन आलं. हे बघा हे समचं रिलेशन आलं विद्यार्थी मित्रांनो. मी पुन्हा छान प्रकारे काढून दाखवतो तुम्हाला. लक्ष द्या. हे काय पूर्ण डी आहे. ओके आणि हे पूर्ण काय आहे? अल्फाबेट आहे. आणि हे व्ही आहे. याच्यात काय आहे विद्यार्थी मित्रांनो? नोचं रिलेशन आहे. जर आपण याला अशा प्रकारे हे डायग्राम फाइंड आउट केली तर इथे काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला? नंबर्स म्हणणार. काय मिळणार? नंबर. बघा याच्यात समचं रिलेशन आहे डी. डी म्हणजे डिजिट सोबत बी समचं रिलेशन आहे तर ते पण आपण दाखवून राहिलो. अल्फाबेट पण समचं रिलेशन दाखवून राहिलो. ठीक आहे डिस्टर्ब न करता. दोघात काय नोचं रिलेशन आहे अल्फाबेट आणि वॉवेल मध्ये. पूर्ण कॉन्सनंट वॉवेल आहे. हे सगळं आपण या डायग्रामला डिस्टर्ब न करता आपण नंबर्स आणि वॉवेल मध्ये समचं रिलेशन दाखवून प्रूव्ह केलाय. म्हणजे हा जो म्हणून राहिलाय काय म्हणून राहिलाय की कोणतेही वॉवेल्स हे नंबर नाहीत. म्हणजेच नो वॉवेल्स आर नंबर हे काय होणार? चुकीचं होणार. कारण आपण नॉवेल आणि वॉवेल मध्ये सॉरी नंबर आणि वॉवेल्स मध्ये काय समचं रिलेशन आपण दाखवलेलं आहे. ठीक आहे. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो. चौथं कॉन्क्लुजन बघायचं. चला चौथ्या कॉन्क्लुजन बघा. ऑल वॉवेल्स आर नंबर. ऑल वॉवेल्स आर नंबर. आता ह्या दोघांमध्ये काही रिलेशनच नाही आहे तर हे डायरेक्टली काय होणार विद्यार्थी मित्रांनो? चूक होणार, रॉंग होणार. सर्व वॉवेल्स हे नंबर आहेत. काय म्हणते? सर्व वॉवेल्स हे नंबर आहे. वॉवेल आणि नंबर डेफिनेट मध्ये काही यांच्यात संबंधच नाही आहे, रिलेशनच नाही आहे तर मग ते डायरेक्टली काय होणार? चूक होणार. तर इथे काय होणार? निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 बरोबर आहे. कॉन्क्लुजन 1 अँड कॉन्क्लुजन 2 आर ट्रू. ठीक आहे. ओके तर इथे आपण काय करू? हे काय? हे राईट आहे पहिलं. ओके दुसरं पण राईट आहे. ओके तिसरं रॉंग आहे. ओके
आणि चौथं पण काय आहे विद्यार्थी मित्रांनो, रॉंग आहे. ठीक आहे, कळलं? तर हे जे असे कंडिशन असतात विद्यार्थी मित्रांनो, नो ची कंडिशन, हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवणं पडते. ओके, तशाच प्रकारे सम नॉट ची पण कंडिशन आपल्याला प्रूव्ह करून दाखवणं पडते. आणखी समोर जायचं, पण इथे आपण एक मिस्टेक करून राहिलोय. कधी पण ना विद्यार्थी मित्रांनो, कधी पण दोन अशा बाबी जेव्हा एक साथ सोबत आपल्याला चुकीच्या वाटल्या ना, तर त्यांचे एलिमेंट आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पेअर चेक करून बघायचं विद्यार्थ्यांना. नाहीतर आपलं काय होऊ शकते, रॉंग होऊ शकते. आता बघा इथे काय आहे, नोचं सेंटेन्स आहे एक, आणि म्हणजे एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे, एक पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. इथे पण बघा विद्यार्थी मित्रांनो, एक आहे कोणताही वॉवेल नंबर नाही, हे काय निगेटिव्ह सेंटेन्स आहे, आणि त्याच्या खालचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, वॉवेल्स नंबर एलिमेंट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, वॉवेल्स नंबर एलिमेंट काय आहे, एलिमेंट पण काय विद्यार्थी मित्रांनो, सेम आहे. इथेही बघा वॉवेल्स नंबर एलिमेंट काय विद्यार्थी मित्रांनो, सेम आहे. आणि दोघेही कॉन्क्लुजन, दोघेही निष्कर्ष काय विद्यार्थी मित्रांनो, चूक आहे. काय, चुकीचं आहे. तर हे पण चुकीचं आहे आणि हे पण काय विद्यार्थी मित्रांनो, चुकीचं आहे. तर इथे आयदर ऑर ची कंडिशन लागणार का विद्यार्थी मित्रांनो, बघा आयदर ऑर ची कंडिशन लागेल का, ऑल आणि नो आहे. ठीक आहे, तर आयदर ऑर ची कंडिशन लागेल का विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, सांगा मला आयदर ऑर ची कंडिशन लागेल का. इथे आयदर ऑर ची कंडिशन लागणार काय, हे तुम्हाला सांगायचं आहे. पटकन सांगा. आयदर ऑरच्या कंडिशन मध्ये आपल्याला काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, सम सोबत सम नॉट, म्हणजे काही सोबत काही नाही. काही सोबत काय पाहिजे, काही नाही. ओके, सम सोबत विद्यार्थी मित्रांनो काय पाहिजे, नो पाहिजे. सम सोबत विद्यार्थी मित्रांनो काय पाहिजे, नो पाहिजे. आणि ऑल सोबत काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ऑल सोबत सम नॉट पाहिजे. म्हणजे सर्व सोबत काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, काही नाही पाहिजे. तर हे काय करतात विद्यार्थी मित्रांनो, हे काय करतात, हे आयदर ऑरच्या कंडिशनला फॉलो करतात. ठीक आहे, किंवाच्या कंडिशनला काय करतात मराठीमध्ये, फॉलो करतात. ओके, किंवा आयदर ऑरच्या कंडिशनला काय करतात, सम नॉट राहिलं, सम नो राहिलं, या ऑल सम नॉट राहिलं, तरी आयदर ऑरच्या कंडिशनला फॉलो करतात. पण इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय आहे, ऑल आहे आणि नो आहे. काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑल आहे आणि नो आहे. इथं बघा, इथे काय आहे, ऑल प्लस नो, ऑल प्लस काय विद्यार्थी, नो. हे आयदर ऑरच्या कंडिशनला फॉलो करत नाही. आयदर ऑर या किंवाला फॉलो करत नाही. ठीक आहे, तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, इथे नायदर नॉर लागणार. ठीक आहे, इथे काय कमी जास्त होऊ शकते. मी ऑप्शन कसे असतात ते तुम्हाला सांगतो, पण हे तुम्हाला लॉजिक समजलं असेल व्यवस्थित प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, काय करायचं, आयदर ऑरच्या कंडिशनला सम नॉट, सम नो या ऑल सम नॉट पाहिजे. ओके, आणि ऑल आणि नो राहिलं म्हणजे सर्व आणि एकही नाही राहिलं, तर ते आयदर ऑर या किंवाला फॉलो करत नाही. ठीक आहे, चला मी तुम्हाला याचे ऑप्शन्स दाखवून देतो. अशा प्रकारे राहणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हे सध्या तुम्हाला दिसणार नाही, पण इंग्लिश मध्ये बघा, नायदर कॉन्क्लुजन 1 नॉर कॉन्क्लुजन 2 आर फॉलो. ठीक आहे, आणि इथे मराठीमध्ये निष्कर्ष एक किंवा दोन पैकी कोणताही एकही अनुसरत नाही. ठीक आहे, चला याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम वर जाऊया. कन्सेप्ट समजला ना पूर्ण, चला. याचे ऑप्शन्स काही जे मगाने दाखवले ते मी तुम्हाला दाखवून देतो.
ठीक आहे, हे ऑप्शन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. जिथे नायदर नॉरची कंडिशन लागते त्या ऑप्शनला अशा प्रकारे क्लिक करायचं. इफ नायदर कॉन्क्लुजन 1 नॉर 2 आर फॉलो, हे नायदर नॉरची कंडिशन झाली. मराठीमध्ये जर निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी कोणताही एक अनुसरत नाही. आणि आयदर ऑरची कंडिशन राहिली निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 कोणताही एक अनुसरतो, कोणताही एक. आणि इथे काय म्हणून राहिलं, कोणताही एकही अनुसरत नाही. ठीक आहे, ओके. अशा प्रकारचे ऑप्शन दिले असतात नायदर नॉरच्या कंडिशनला, आयदर ऑरच्या कंडिशनला आणि हे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. या प्रश्नाकडे लक्ष द्या. चला, काही पल्सेस हे बीन्स आहे आणि सर्व बीन्स हे ग्राम्स आहे, कोणतेही राईस हे पल्सेस नाही. ओके, कथन म्हणजे हे विधान आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हे विधान आहे. ठीक आहे, चला स्टेटमेंट काय आहे, सम पल्सेस आर बीन, सम पल्सेस आर बीन. ओके, सम पल्सेस आर बीन, all beans are gram, all beans are gram. Okay, and no rice is pulses, no rice is pulses, no rice is, याच्यात नो ची कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो, नो राईस इज पल्सेस. ओके, ही आपली बेसिक डायग्राम झाली. मराठीत काढून घेऊया. काही पल्सेस हे बीन नाही. ठीक आहे, मी छान प्रकारे पुन्हा काढतो. हे पल्सेस झाले, हे बीन झाले, हे पूर्ण बीन जे की ग्राम आहे, आणि हे राईस आहे, आणि याच्यात नो ची कंडिशन आहे. ठीक आहे, ओके. ही थोडी मोठी डायग्राम काढून दाखवतो. बघा मराठीत बघा, काही पल्सेस हे बीन आहे. ओके, सर्व बीन्स हे जे आहे हे ग्राम आहे, आणि कोणतेही राईस जे आहे ते पल्सेस नाही. ठीक आहे, आता कॉन्क्लुजन बघा, 3 कॉन्क्लुजन दिलेले आहे, 1 2 आणि 3. ठीक आहे, चला. ऑल ग्राम्स बेइंग पल्सेस इज पॉसिबल, सर्व ग्राम हे पल्सेस असण्याची शक्यता आहे का. सर्व ग्राम हे काय विद्यार्थी मित्रांनो, ग्राम. ठीक आहे, याला मी कॅपिटल लिहून घेतो. सर्व ग्राम हे पल्सेस असण्याची शक्यता आहे का. ग्राम्स आणि पल्सेस, ग्राम आणि सॉरी ग्राम्स आणि पल्सेस. हो, कारण दोघात समचं रिलेशन आहे, आणि हे पल्सेस आहे आणि हे ग्राम आहे, तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. पहिलं काय होणार, ट्रू. काय म्हटलंय त्यांनी, सर्व ग्राम हे पल्सेस असण्याची शक्यता आहे का. ऑल ग्राम्स बेइंग पल्सेस, सर्वचे सर्व ग्राम्स पल्सेस होऊ शकतात का. काय होऊ शकतात का, होऊ शकतात पल्सेस. जर ह्या सगळ्या पल्सेसला याच्या अंदर आणलं तर डिस्टर्ब होणार का डायग्राम, डिस्टर्ब होणार का, नाही होणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तो काय म्हणून पॉसिबिलिटी, ऑल ग्राम्स बेइंग पल्सेस इज पॉसिबल, सर्व ग्राम हे पल्सेस असण्याची शक्यता आहे का. हो, सर्व ग्राम जे आहे, ऑल ग्राम्स, जेवढे बी ग्राम्स आहे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, हे पल्सेस, या सगळ्या ग्रामला आपण पल्सेसच्या अंदर टाकू शकतो, आणि हे पॉसिबिलिटी काय होणार, ट्रू होणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे प्रूव्ह करून दाखवू पण शकतो. दुसरं बघा, काही बीन्स हे राईस नाही, सम बीन्स आर नॉट राईस. सम नॉट ची कंडिशन आली, सम नॉट म्हणजे काही नाही, काही नाही. कशाची कंडिशन आहे, काही नाही, सम नॉट ची कंडिशन आहे विद्यार्थ्यांनो. इकडे लक्ष द्या, काही नाही. सम नॉट ची कंडिशन आहे. ओके, तर इथे काय करतो आपण, सम बीन्स आर नॉट राईस, म्हणजे पूर्णचे पूर्ण बीन्स राईस होऊ शकते का, हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवणं पडेल. हे काय करणं पडेल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, सेकंड साठी प्रूव्ह करून दाखवणं पडेल. काही बीन्स हे राईस नाही, म्हणजे पूर्णचे पूर्ण बीन्स राईस होऊ शकते का. चला बघा, पूर्णचे पूर्ण बीन्स राईस होऊ शकते का. जर पूर्णचे पूर्ण बीन्स राईसच्या अंदर आणले तर
ह्या पी पल्सेस सोबत बी चं रिलेशन होणार का, समचं रिलेशन दाखवता येणार का, नाही दाखवता येणार. म्हणजे हा का म्हणून राहिला काही बीन्स हे राईस नाही, म्हणजे सम बीन्स आर नॉट राईस. हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, काय होणार विद्यार्थी मित्रांनो सांगा, सम बीन्स आर नॉट राईस हे काय होणार, ट्रू होणार, कारण आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवता आलं नाही. जर पूर्ण बीन्स हे पूर्णचे पूर्ण बीन्स राईसच्या अंदर नेले, ठीक आहे, राईसच्या अंदर नेले तर बी सोबत पल्सेस सोबत जे समचं रिलेशन आहे ते इथे प्रूव्ह करता येणार नाही, दाखवता येणार नाही. तर हा जो म्हणून राहिला सम सम बीन्स आर नॉट राईस हे काय होणार, ट्रू होणार. काही बीन्स हे राईस नाही हे काय होणार, ट्रू होणार. ओके. थर्ड थर्ड बघा, कोणतेही राईस हे ग्राम नाही. आता कोणतेही राईस, नो राईस इज ग्राम. आता हे कोणती कंडिशन आली, नो ची कंडिशन. हे कशाची कंडिशन आली विद्यार्थी मित्रांनो, नो ची कंडिशन. एकही नाहीची कंडिशन आहे, एकही नाही ची कंडिशन आहे. याला समच्या कंडिशननी काय करून दाखवणं पडते, प्रूव्ह करून दाखवणं पडते. काय करून दाखवणं पडते, प्रूव्ह करून दाखवणं पडते. तर बघा प्रूव्ह होते का, नो राईस इज ग्राम, हे झालं राईस आणि हे झालं ग्राम. पण इथे आपण प्रूव्ह करून दाखवतो की सम राईस आर ग्राम, म्हणजे राईस आणि ग्राम मध्ये काहीची कंडिशन आपण इथे प्रूव्ह करून दाखवतो. कोणताही राईस हे ग्राम नाही, कोणताही राईस हे ग्राम नाही, त्याला प्रूव्ह करून दाखवायचं की काही राईस जे आहे हे ग्राम आहे. त्यासाठी आपल्याला दुसरी एक डायग्राम काढणं पडेल. हे झाली आपली कोणती, बेसिक डायग्राम. प्रूव्ह करण्याची डायग्राम कशी होणार बघा, प्रूव्ह करून दाखवायचं याच्यात कशी होणार. हे झालं राईस, ओके, हे राईसचं आणि पल्सेसचं नोचं रिलेशन, ओके. हे काही पल्सेस जे आहे ते बीन आहे, ओके. एवढं तर आपण दाखवलं. आणि आपल्याला काय दाखवायचं आता, राईस आणि ग्राम मध्ये समचं रिलेशन दाखवायचं आहे. तर बघा प्रूव्ह झालं, समचं रिलेशन दाखवलं आपण. नाही समजलं तुम्हाला, बघा पुन्हा एक वेळेस मी ड्रॉ करून दाखवतो. हे आहे राईस, ओके, हे आहे पल्सेस, ठीक आहे. हे आहे बी, बी फॉर बीन्स. हे याच्यात नोचं रिलेशन, काय विद्यार्थी मित्रांनो, नोचं रिलेशन, ओके. चला, आणि आता आपल्याला जी सोबत बी चं रिलेशन, म्हणजे हे पूर्ण आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. यालाच आपण अशा प्रकारे पण ड्रॉ करू शकतो. हे झालं जी. तर काही राईस जी आहे म्हणजे काही राईस ग्राम आहे, हे काय केलं आपण प्रूव्ह करून दाखवलं. काय केलं, प्रूव्ह करून दाखविलं. या कंडिशनला आपण काय करून दाखवलं, प्रूव्ह करून दाखवलं. तर हे काय होणार, नो राईस इज ग्राम, हे काय होणार, रॉंग होणार विद्यार्थी मित्रांनो. काय होणार, रॉंग होणार. कळलं काय, हे कळलं विद्यार्थी मित्रांनो. कोणतेही राईस हे ग्राम नाही, पण आपण प्रूव्ह करून दाखवलं की काही राईस हे ग्राम आहे. तर हे काय होणार, हे रॉंग होणार विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण प्रूव्ह करून दाखवलं. जर प्रूव्ह करून प्रूव्ह करून नसतं दाखवलं तर हे काय झालं असतं, राईट झालं असतं. ओके, ठीक आहे. चला तर अशा प्रकारे आणखी नेक्स्ट प्रॉब्लेम वर जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये कशा प्रकारचे कन्सेप्ट आहेत. चला, ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, तू भी एक सिकंदर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपले सेशन खूप जोरदार सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. पूर्ण कन्सेप्ट आपले क्लिअर होऊन राहिलेला आहे आणि मला असं वाटते की कोणालाही कोणतीही प्रॉब्लेम इथे क्रिएट नसन होत विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट समजून घेऊन राहिलेला आहोत. ठीक आहे, चला. चला, इथे काय म्हणताय विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. नो डीन इज टीचर, ओके. कोणताही डीन हा शिक्षक नाही. चला मी बेसिक डायग्राम काढतो. नो डीन इज टीचर, हा कोणताही डीन काय विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, टीचर नाही. ठीक आहे,
मग काय म्हणते ऑल टीचर आर प्रोफेसर. हे जेवढे बी टीचर्स आहे ना विद्यार्थी मित्रांनो हे काय प्रोफेसर आहे. चलो हे पण काढलं. ऑल टीचर्स आर प्रोफेसर, नो प्रोफेसर इज लेक्चरर. आणि कोणता पण प्रोफेसर जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो लेक्चरर नाही. चला हे काय काढली आपण ही बेसिक डायग्राम काढली. मराठीत बेसिक डायग्राम काढून घ्या. कोणताही डीन शिक्षक नाही. कोणताही डीन जे आहे विद्यार्थी मित्रांनो तो काय आहे शिक्षक नाही. चला शिक्षक नाही. चला मराठीमध्ये सर्व शिक्षक प्राध्यापक आहे. सर्व शिक्षक काय विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक आहे. ओके. त्यानंतर काय म्हणते की कोणताही प्राध्यापक व्याख्याता नाही. कोणताही प्राध्यापक काय विद्यार्थी मित्रांनो व्याख्याता. ओके व्याख्याता नाही. हे झाली बेसिक डायग्राम. हे इंग्लिश मध्ये हे मराठीमध्ये. ठीक आहे. आता याचं आपण कॉन्क्लुजन बघूया. निष्कर्ष बघूया. निष्कर्ष 1 निष्कर्ष 2. ठीक आहे. चला सम डीन्स आर लेक्चरर. काही डीन्स लेक्चरर आहे. ह्या दोघांमध्ये काही संबंध आहे का? ह्या दोघांमध्ये काही संबंधच नाही. तर पहिला काय होणार विद्यार्थी मित्रांनो चूक होणार. ठीक आहे. काही डीन व्याख्याता आहे का? डीन आणि व्याख्यातामध्ये काही संबंधच नाहीये. तर पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो चूक होणार. ठीक आहे. दुसरं बघा सम टीचर्स आर लेक्चरर. हे काही टीचर्स लेक्चरर आहे म्हणते. याच्यात काही रिलेशनच नाही. आणि मोठा भाऊ एलच्या घरी नाही जात लेक्चररच्या घरी तर टी पण लेक्चररच्या घरी जाणार नाही. तर इथे सम नॉटची कंडिशन राहिली असती तर ठीक आहे आपण काही विचार करू शकलो असतो. पण इथे समची कंडिशन आहे तर हे डायरेक्टली काय होणार विद्यार्थी मित्रांनो रॉंग होणार. काय होणार रॉंग होणार चूक होणार. म्हणजेच काही शिक्षक व्याख्याता नाही. काही शिक्षक व्याख्याता नाही. याच्यात काही रिलेशनच नाही आहे तर हे डायरेक्ट काय होणार विद्यार्थी मित्रांनो रॉंग होणार. ठीक आहे. ओके. आता दोघेही काय रॉंग आहे. तर बघा दोघेही रॉंग आहे. त्यांचे एलिमेंट सेम आहे का? डीन लेक्चरर टीचर लेक्चरर एलिमेंट सेम नाही आहे तर आयदर ऑर ची कंडिशन लागणार नाही किंवा ची कंडिशन लागणार नाही. डीन वाक्यता शिक्षक वाक्यता तर इथे नाहीतर नायदर नॉर ची कंडिशन लागणार नाही नायदर ऑर ची कंडिशन लागणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. बोथ कॉन्क्लुजन आर फॉल्स. दोन्ही कॉन्क्लुजन अनुसरण करत नाही. दोन्ही निष्कर्ष अनुसरण करत नाही. ठीक आहे. ओके चला तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा सेशन आपण हा इथेपर्यंतच ठेवूया. मला असं वाटतं की हा सेशन तुम्हाला खूप आवडला असेल. तुमचे जे पण डाउट्स असेल ते या सेशन मध्ये तुमचे पूर्ण कंप्लीट क्लिअर झाले असेल विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे ते आपल्याला परीक्षेत बघायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हे थोडे हाय लेवलचे आहे चांगल्या लेवलचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. नेहमी परीक्षामध्ये विचारणारे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्ही जर प्रॉपर मी जो प्रश्न सगळ्यात पहिले स्क्रीनवर दाखवतो आणि तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून त्याला स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग माझ्या आन्सरच्या नंतर माझ्या आन्सरला कम्पेअर करून बघत आहे की बरोबर आपण सरांनी जसं सांगितलं ते प्रॉपर चुकीचं आहे की रॉंग आहे. म्हणजे ते जे कॉन्क्लुजन राईट निघत आहे की रॉंग निघत आहे. हे जर तुम्ही परफेक्ट बघत असाल आणि तुमचे प्रश्नाचे उत्तर परफेक्ट येत असाल तर तुम्ही सही मार्गावर आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रॉपर वेवर आहात तुम्ही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला घाबरण्याची काही आवश्यकता नाही. कधी पण कसलाही प्रकारचा प्रश्न जरी आला सिलोजिझमचा तर तुम्ही छान प्रकारे त्याला आपल्या परीक्षेमध्ये सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चाहे मग तो पॉसिबिलिटी केस असो या डेफिनेट केस असो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नोचा केस असो कसं प्रूव्ह करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलंय. सम नॉटच्या केस आला कॉन्क्लुजन मध्ये त्याला कसं प्रूव्ह करून दाखवायचं आहे आणि प्रश्नाच्या उत्तरला टिक करायचं आहे. ठीक आहे. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो जो कोणी इथे नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तुमच्या लाईकमुळेच आम्हाला मोटिवेशन मिळते विद्यार्थी मित्रांनो आणि सबस्क्राईबमुळे आणखी आमची जी मोटिवेशन आहे ती जागृत होते आणि आणखी अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येण्याची आमची जी इच्छाशक्ती आहे ती आणखी प्रबल होते विद्यार्थी मित्रांनो. तरी पण आपण बेसिक टू हाय लेवल पर्यंत सगळे क्वेश्चन पाहतच आहोत. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थ्यांनो.